आज आपण पावभाजी बनवायला शिकूयात. पावभाजीचं सामान एक वाटी घेतले सगळं. 1 वाटी फ्लावर, 1 वाटी गाजर, 1 वाटी ढोबळी, 1 वाटी वाटाणा, 1 वाटी बटाटा आणि अर्धी वाटी टोमॅटो त्याच्यातच टाकून घेणार आहे. आता हे सगळ्या आधी भाज्या पहिलं धुवून घेऊ आपण. भाज्या धुवून घेऊन ह्या भाज्या सगळ्या शिजवून घ्यायच्यात कुकरमध्ये. असं बटर टाकायचं, बटर टाकून परतायचं आणि मग पाणी टाकून शिजवून घ्यायचं. मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि शिजवून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडं कमीच टाकायचं. नंतर आपण कांद्यात ते मीठ टाकणार आहे ना. आणि हळद टाकायची, परतून घ्यायची. त्याच्यात थोडं पाणी टाकायचं, 1 तांब्यात पाणी टाकायचं. कुकरची शिट्टी लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. भाज्या शिजून झाल्या की अशा स्मॅश करून घ्यायच्या. आणि आता त्यासाठी मी बघा भाजी टाकण्यासाठी 1.5 वाटी कांदा आणि 1.5 वाटी टोमॅटो घेतलेले आहेत. हे परतून टाकायचं आहे. आणि 2 चमचे आपले पोहे खायचे चमच्याचे 2 चमचे लाल तिखट घेतलेले. 2 पावभाजी मसाल्याच्या ह्या 2 पुड्या, 1 पावभाजी करताना आणि 1 पावभाजी झाल्यानंतर वरून उकळ्या आली की 1 टाकायची. अशा 2 पावभाजी मसाल्याच्या पुड्या घेतलेल्या आहेत. सगळ्यात आधी तेल टाकून द्यायचं. दीड चमचा, 1.5 पळी आपली असते ना तेलाची, ती 1.5 पळी तेल घेतले. त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. बटर टाकायचं थोडं 1 चमचा. थोडं मीठ टाकायचं. कांदा परतत आला की आलं लसूण पेस्ट टाकायची. 1.5 चमचा टाकायचं आलं लसूण पेस्ट. चांगलं परतून घ्यायचं. आणि मग टोमॅटो टाकायचा. टोमॅटो टाकून चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे त्या आलं लसणाचा वास निघून जाईल. कांदा टोमॅटो परतत आला की थोडंसं बटर टाकून त्याच्यात थोडंसं लाल तिखट टाकायचं. 2 चमचे लाल तिखट परतून घ्यायचं. एक पुडी ह्याच्यातच टाकायची पावभाजी मसाल्याची. चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून परतायचं भाजीचं. कांदा आणि टोमॅटो पण असं चांगलं स्मॅश करायचं.
पावभाजीने चांगली उकळी आली. आता त्याच्यात एक दुसरी पोळी टाकायची. पावभाजी मसाल्याची दुसरी पोळी टाकली आणि 1 चमचा बटर टाकायचं. पावभाजीला जेवढं बटर टाकलं ना तेवढं चांगलं लागतं. नंतर तुम्ही नाही घेतलं तरी होईल. तेल कसं सुरुवातीला बटर करपतं ना, म्हणून थोडंसं तेल टाकलं, नाही तर बटरमध्येच करायचे. कांदा परतायला तेल टाकलं होतं थोडंसं, शक्यतो बटरच टाकलं नंतर. चांगले हळवून घ्यायचे, मसाला मिक्स करून घ्यायचा. तिखट आमच्या इथं खात नाही, म्हणजे जास्त तिखट केलं नाही. झालं तर गॅस बंद करायचा आणि थोडी कोथिंबीर टाकायची वरून. हे असं बटर लावून पाव भाजून घ्यायचं चांगलं. दोन्ही बाजूला बटर लावायचं. पाव कसे भाजले